तू म्हणतेस तसं इम्पॉसिबल नाही आहे. इट इज पॉसिबल. तू डान्स करू शकतेस, बट यू नीड टू टेक सम एफर्ट्स. पण नचिकेत, तुम्हाला वाटतंय ना असं की ही कल्पना कामी येईल म्हणून? हा, कामी यायला पाहिजे. बट सपोज नाही आली तर आपण काय करू शकतो? दिस इज द ओनली ऑप्शन वी हॅव. दुसरं काय करणार? हो, दुसरा पर्याय तर काहीच नाही आहे. घरातले सगळे माझ्या बाजूने उभे राहिले ना तर कदाचित आप्पा होकार देतील. एक्झॅक्टली. आपल्या हातात एवढंच आहे. सो रिमेंबर, पहिले मिशन मॉम डॅड, मग मिशन काका काकू. हो. एकदा का तुझे मॉम डॅड काका काकूस तुझ्या फेवरमध्ये आले ना की मग आप्पा एकटे पडतील. देन ही लग्री. पण नचिकेत, खरंच माझं काम होईल ना ह्याने? होईल, फक्त तू स्मार्ट वर्क कर बस. हो. आता मी तुला एवढा छान स्मार्ट ॲडवाईस दिला, त्याच्या काही फीस? अरे, घरी आजीने गुलकंद लाडू केले, ते आणून देते तुम्हाला दोघांना. हा ना, लगेच आण, लगेच आण. हे गप्पे. हा अनरोमॅन्टिक. बरं, मग तू सांग अजून काय देऊ? नचिकेत, अरे दिगंबर आहे इथे. अरे दिगंबर आहे, मला दिगंबर नसता आता दिली असतीस. म्हणजे चल अरे तुझं काय बंद करते. कमॉन. सॅनिटायझरने आंघोळ करणार आहे. भाई, लालबागच्या पुरीत मारतात माझी पप्पी घ्यायला. रिचाला विचार. रिचा रोज घेते ना पप्प्या. बरं, चला मी निघते. ऑल द बेस्ट. धन्यवाद. ऑल द बेस्ट. धन्यवाद. सईला चेअरअप केला आपण. परमिशन सुद्धा मिळेल तेव्हा मिळेल. तिच्या डान्स परफॉर्मन्सची डेट जवळ येत चालली आहे. डेट्स. अरे हो भाई. शी इज नॉट इन टच. तिला डान्सची प्रॅक्टिस केली पाहिजे. अरे भाई, पण तिकडे घरात हिटलर असताना कशी काय ती प्रॅक्टिस करेल? त्या घरात तुला माहितीये सगळे त्याच्याच तालावर नाचतात. भाई, तो लगेच विचारणार, बाबा काय चालू आहे तुझं? आता तुलाच काहीतरी केलं पाहिजे भाई. आयडियली तिने फुलवाताईच्या घरी जाऊन प्रॅक्टिस केली पाहिजे. आय थिंक मलाच काहीतरी करावं लागणार. आई, काय करतेस? अगं, आज कपाट लावता लावता माझ्या लग्नातली छायाचित्र सापडली. तीच बघतेय. अय्या, मला सुद्धा दाखव ना. हे बघ बाबा. अगं, बाबा कसे दिसतात. आणि यात अप्पा बघ. पण आई, तू कसली गोड दिसत होतीस. वा. अगं, म्हणजे आता तर आहेस ग गोड, प्रश्नच नाही. हल्ली मुली लग्नात काय काय करतात, पण माझी आई इतकी साधी होती तरी कसली गोड दिसत होती. अगं, माझ्या माहेरी सुद्धा इथल्यासारखीच एकदम कडक शिस्त. त्यामुळे जास्त नटणं मुरडणं म्हणजे मुद्दाम लोकांच्या नजरेत येणं असंच समजायचे बाई. पण आई, स्वतःच्या लग्नात तयार नाही होणार तर कधी होणार? सवयच नव्हती ना मला. मग तुझा ना हाच साधेपणा बाबांना आवडला असणार आहे. असेल बाई. पण तसं कधी बोलले नाही तर मला. अगं बाई, मी तर माझ्याच लग्नाचं घेऊन बसले. खरं तर आता तुझं लग्न करायची वेळ आली आहे. झालं सुरू तुझं? हो, झालं सुरू. प्रत्येक वेळी असा विषय टाळू नकोस सई. मी तर आता बाबांना सांगणार आहे, रीतसर तुझं नाव एखाद्या लग्न संस्थेत नोंदवून या म्हणून. अगं, तू इतर आयांसारखी का वागतेस आई? सगळ्या आया सारख्याच असतात. हा, मुलीचं लग्न वेळेवर नको व्हायला. आई, एवढी कुठे मोठी झाली आहे मी, उगीच माझ्या लग्नाची घाई करतेस तू. बाईसाहेब, मी तुमच्या एवढी होते ना तेव्हा तुम्ही झाला होतात मला. पण आता काळ वेगळा आहे. काही बदलला नाही. एकदा मुलीचं शिक्षण झालं की सगळे लोक विचारायला लागतात, मग कधी करताय लग्न? तू ना लोकांचं सांगूच नकोस मला. पण मी तुला आणि बाबांना सोडून एवढ्या लवकर कुठेच जाणार नाहीये.
लाडात आली माझी लाडूबाई. तुला काय वाटतं बाळा, माझ्यासाठी सोपं असणार आहे का ते? आपल्या काळजाचा तुकडा असा परक्या घरी देऊन टाकायचा? या कल्पनेने किती त्रास होतोय एक आई झाल्याशिवाय तुला नाही कळणार सई. असं वाटतं माझी एवढीशी चिमुरडी कधी एवढी मोठी झाली. कसं पाठवायचं तिला परक्या घरी? कशी असतील तिच्या सासरची माणसं? आई, तुझ्या डोळ्यात पाणी? नाही ग बाळा, आपली लेक कितीही लाडकी असली तरी आयुष्यभर कोणी तिला घरी आपल्या ठेवतं का? सासरी पाठवावंच लागतं ना तिला. माझे बाबा म्हणायचे, मुलगी म्हणजे दुसऱ्याच्या अंगणातली तुळस. आपण तिला वाढवायची आणि मग परक्या घरी नेऊन लावायची. अगं आई, मी दुसऱ्यांच्या घरी नाही जाणार आहे, इथे शेजारच्या अंगणात जाणार आहे. म्हणजे म्हणजे अगं, मी तुला आणि बाबांना सोडून लांब कुठेच नाही जाणार. वेडाबाई, आपल्या हातात असतं का ते सगळं? हे पण तुला एक सांगून ठेवते असं, तू माहेरी आहेस ना तोपर्यंत सगळी मजा करून घे. म्हणजे एकदा सासरी गेलीस ना की कितीही नाही म्हटलं तरी बंधनं येतातच ग. आई, एक विचारू? विचार ना. ऐक ना, त्या दिवशी फुलवाताई आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव माझ्या समोर ठेवला. म्हणजे त्यांची अशी इच्छा आहे की मी त्यांच्या कार्यक्रमात नृत्य करावं. अगं बाई ईश्वरा, अगं संपला ना तो विषय. मग आता तू नाही म्हणून सांगितलंस ना त्यांना. अगं आता कुठे? आई, तू माझं शांतपणे ऐकून घे ना. ऐक ना, तू आणि बाबांनी आजपर्यंत मला कधीच काहीच कमी पडू दिलं नाहीये. म्हणूनच तुम्हाला विनंती करते, फक्त माझ्या 15 मिनिटाच्या नृत्यासाठी मला परवानगी द्या. सई, अगं बाळा, मी कशी देणार परवानगी? तू यांनाच विचार बाई. अगं आई, बाबा नवीन दुकानाच्या कामात सतत व्यग्र असतात. तूच विचार ना त्यांना. आणि अप्पा, त्यांचं काय? आधी तुम्ही तर हो म्हणा, मग मी बोलते अप्पांशी. आणि आई, तुला माहिती आहे ना माझं नृत्यावर किती प्रेम येते. आई, फक्त एकदाच रंगमंचावर जायचा अनुभव घ्यायचा आहे ग मला. नाही नको ना म्हणू, समजून घे ना मला. मला थोडा वेळ दे, मी बोलते ह्यांच्याशी. मला माहिती आहे तू माझं काम करशील. शुभरात्री आई. दादा, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. चॉकलेट आवडतं ना तुला? हो, खूप आवडतं. थांब. चिनू, चल ना लवकर. किती वेळ खेळत बसणार आहे? चल आता. काकू रिलॅक्स. त्याला भूक लागली आहे, सो मी त्याला हे देतो, मग तुम्ही घेऊन जा. हे असलं काही आमच्याकडे चालत नाही, माहिती ना तुला. पण मला चालतं नाही. तू गप रे. हे कम्प्लिटली स्वदेशी हेल्थ ड्रिंक आहे, अप्पांना चालेल. मग काही हरकत नाही. पण काय रे हे आहे वेंकीज प्युरोटेन. टेस्ट, हेल्थ और माँ का प्यार. म्हणजे काय दादा? म्हणजे 4 to 14 year old मुलांसाठी स्पेशल हेल्थ ड्रिंक आहे. त्याची रिच चॉकलेट टेस्ट तुला खूप आवडेल. अरे वा. Venky's Puritan is powered with 24 shielded plus nutrients that improve natural immunities like zinc, selenium and chromium. वा. म्हणजे ह्याची इम्युनिटी वाढेल ह्याच्याने. हो ना, हे छान आहे. घे चिनू. मी आजपासूनच हे चिनूला द्यायला लागते. आजपासून नाही, आत्तापासून आहे. जस्ट ऑसम.
नचिकेत नाही अरे नचिकेत परत आवाज आला. नॉट पॉसिबल. नचिकेत ही सही सारखी दिसते. नाही नाही अरे नाही नाही काय नाही 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 कसं शक्य आहे. नाही आय थिंक आय एम डे ड्रीमिंग. मला सगळीकडेच सही दिसते. इथे पण सही, इथे पण सही, इथे पण सही. हाऊ इज इट पॉसिबल? कळलं? म्हणजे तू खरंच आली आहे. हो दिस इज अमेझिंग. मी आठवण काढली की लगेच तू येते. आता एक काम कर, इथेच समजावू तू. वेडाच नचिकेत तू. तो तर मी आहेच. आय ड्रीम ऑफ यू एव्हरी सेकंड ऑफ माय लाईफ. अरे हो माझे हार्टबीट सुद्धा धगधग असे नाही, सही सही असं हो येतात. हो नचिकेत थांब थांब. बापरे ऐक झालं तुझं. आता जरा कामाचं बोलूया. अरे कामाचंच बोलतोय मी. सही केतकरपेक्षा मोठं इम्पॉर्टंट काम काय असू शकतं माझं इंडियामध्ये, ओके नाही? बरोबर आहे. आता मी काय सांगते ते शांतपणे ऐक. बोल. मी आईशी बोलले फुलवाताईंच्या कार्यक्रमाबद्दल. मग काय म्हणाली माझी मदर इन लॉ? अरे नचिकेत आई बोलणार आहे बाबांशी. येल्लो याला काय अर्थ आहे? एनिवे चल, मी तुला काय वाटतं, बाबा रेडी होते? नाही मला नाही वाटत बाबा तयार होतील. का? अरे कारण आई आणि बाबा कधीच आपणच्या विरोधात गेले नाहीयेत. अरे विरोधात जायला सांगताय कोण तुम्हाला? सई तू पण. त्यांना काय वाटतं, त्यांचं ओपिनियन काय, फक्त एवढंच विचारायचं. that's it. हो मला ते माहिती आहे नचिकेत, पण बघू आता काय होईल. ए सई रिलॅक्स. तू ना टेन्शन खूप घेतेस. तू टेन्शन घेतलंस की तुझ्या गालावरचा पिंक कलर कमी होतो बघ. झालाय. अरे नचिकेत काय? अरे अरे नचिकेत अरे हो तू काय हसली की पिंक कलर परत येतो. गप्प बस. बरं चल मी निघते आता. अरे नचिकेत काय? थांब की आत्ता झालीस ना. बस कॉफी घेऊया. नाही नाही मला काही नकोय. मी एवढंच सांगायला आले होते तुला. हा मी येते. ओके फाईन. घरी जा छानपैकी पीसफुली झोप. थिंक पॉझिटिव्ह. ओके अँड बिलीव्ह इन युअर विल पॉवर. बघ उद्या सकाळी तुला गुड न्यूज येईल की. बघू काय होतंय. बघूया. शुभरात्री. शुभरात्री. उद्या सकाळी मिरेकल होणार. सुप्रभात. सई तू माझ्याकडे इतकी वर्ष कथक शिकलीस, विशारद झालीस, पण एक परफॉर्मर म्हणून तू कधीच पुढे आली नाहीस. आणि एक गुरु म्हणून हा सतत सल माझ्या मनात आहे. तू इतकी वर्ष मेहनत घेतलीयस, इतकं कलेला वाहून घेतलं होतंस. ते प्रेक्षकांपुढे येऊ दे सई. त्यांचा आशीर्वाद तुला मिळू दे. तू ना आता कसलाही विचार करू नकोस. सगळं सोडून दे. तुला करायचंय ना हा परफॉर्मन्स. वाच तर मग. तू जर हा परफॉर्मन्स नाही ना केलास तर तुझ्यामधला आर्टिस्ट त्याचा इनजस्टिस होईल. हा चान्स तू सोडू नाही शकत सई. तुला काय वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. तुला इच्छा आहे ना डान्स करायची? मला आवडलं असतं रे, पण सई तुला डान्स करायची इच्छा आहे. तुझी हीच इच्छा, हीच विल पॉवर तुला स्टेज पर्यंत घेऊन जाईल. ट्रस्ट मी. झाली झोप. आई सुप्रभात.
सुप्रभात. ही आई, तू आणि बाबांनी काय ठरवलं? मी फुलबाताईंच्या कार्यक्रमात नृत्य करू ना? अगं, आम्ही अजून काहीच निर्णय घेऊ शकलो नाही आहोत आणि यापुढेही काही घेऊ शकणार नाही. अगं पण का? तुम्ही माझे आई बाबा आहात ना? अगं हो, खूप विचार केला आम्ही, पण आतापर्यंत तुझ्या बाबतीतले सगळे निर्णय अप्पाच घेत आलेत ना. म्हणजे फक्त तुझ्या बाबतीतले नाही, आपल्या घरातला कुठलाही मोठा निर्णय अप्पाच घेतात. त्यामुळे आम्ही काही ठरवणं आम्हाला योग्य वाटत नाहीये. अगं आई पण नाही बाळा, मला माहितीये की तुला वाईट वाटेल, पण अप्पांच्या विरोधात आम्ही नाही जाऊ शकणार. मी तुम्हाला सांगतच नाहीये की तुम्ही आप्पांच्या विरोधात जा म्हणून. हो बरोबर आहे तुझं, पण अप्पांची परवानगी आधी तुला घ्यायलाच हवी. त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही कधीच गेलेलो नाही आहोत आणि याही पुढे कधी जाणार नाही. तू वाईट वाटून घेऊ नकोस बाळा. हे म्हणाले सईला सांगून ये म्हणून मी आले. माझ्या हातात खरंच काही नाहीये. तू न्याहारी करायला येतेस ना खाली? ये लवकर. चल. हे वाचा, मराठी बिझनेसमॅन ऑफ द इयर डिसाइड होणार आहे, त्याचे कॉम्पिटिशन आहे आणि याच्यामध्ये तुमची एंट्री पाठवणार आहोत. ते जी स्पर्धा आहे बिझनेसमॅन ऑफ द इयर, त्याच्यासाठी त्यांच्या काही अटी आहेत ना रे? कसल्या अटी? अगं म्हणजे कमीत कमी 5 दुकानं हवी, व्यावसायिक उलाढाल आणि निर्यातीचे आकडे हे त्यांनी दिलेल्या आकड्यांसारखेच आपले असायला हवेत. आमचं 5वं दुकान हे लवकरात लवकर उघडावं एवढी एकच इच्छा आहे माझी. उघडलंच समजा. 2 नवीन सदरेशिवाय माझ्यासाठी आणि बटणं सुद्धा ती उच्च दर्जाची लावा बर का. हे घ्या. पण एवढे वर्षभराचे पैसे तुम्ही अगोदरच देताय? हा मग 50 पेटी विषयच नाही आपला. पेटी? 1 पेटी म्हणजे 1 लाख. 50 लाख आप्पा. तुम्ही जर का धनादेश घेतला असतात तर सगळ्या गोष्टींची व्यवस्थित नोंद राहिली असती ना. नाही बघा, इतकी वर्ष व्यवसायात आहे मी, माणसं बरोबर ओळखता येतात मला. आणि एकदा का आपण समोरच्यावर विश्वास टाकला की मग ह्या असल्या गोष्टींची नोंद करायची काही गरजच नसते. आम्ही झोलकर नावाच्या एकाला अरेस्ट केलेलं आहे. अनेक काळे धंदे त्याचे काय? आणि त्यांनी तुमचं नाव घेतलंय. 50 लाख रुपये तुमच्याकडे ठेवलेत म्हणे. नाही, 50 लाख आहेत हे मान्य आहे मला, पण यातलं मला काहीच माहिती नव्हतं. सगळे असेच बोलतात. तुम्ही पोलीस स्टेशनला चला आणि तिथे सगळी स्टेटमेंट द्या. अहो बरा झालाय ना काढा? अहो काढा बरा झालाय ना? हो. मग असा का चेहरा दिसतोय तुमचा? कसली काळजी आहे का? नाही हो, तुम्हाला सांगून काहीही उपयोग नाही. अहो स्वतःच्या बायकोला नाही तर कोणाला सांगणार आहे?